नृसिंहवाडीत भेसळीचा काळा बाजार, गोडाऊनवर तात्काळ धाडी टाका, जनशक्ती पार्टीची मागणी। शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे दुग्धजन्य पदार्थाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खवा, बासुंदी, पेढे, पनीर, श्रीखंड आणि इतर पदार्थांची निर्मिती व विक्री होत असल्याचा गंभीर आरोप लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी केला आहे। याबाबत अन्न व औषध प्रशासनाला निवेदन देत संबंधित गोडाऊनवर तात्काळ धाडी टाकून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात करण्यात आलेल्या आरोपानुसार दुग्धजन्य पदार्थ तयार करताना दूध पावडर, मक्याचे पीठ, युरिया, पांढरी क्रीम आणि पामतेल यासारख्या साहित्याचा वापर करून भेसळ केली जात आहे। या भेसळयुक्त पदार्थाचा पुरवठा विविध बेकरी, डेअरी, स्वीट मार्ट तसेच भाविकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाजारात होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। विशेष म्हणजे नृसिंहवाडीत भेसळयुक्त मालाची मोठी गोडाऊने असून तेथूनच मालाचा पुरवठा केला जातो। नागरिकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचे म्हटले आहे। यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे अन्न व औषध प्रशासनाकडून या भागात पुरेशा तपासण्या, धाडी अथवा कारवाई होत नसल्याचा आरोप लोकजनशक्ती पार्टीने केला आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भेसळ करणाऱ्यांचे मनोबल वाढल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे। नृसिंहवाडीतील संशयित गोडाऊनवर तात्काळ छापे टाकावेत, अन्यथा आमरण उपोषण छेडण्यात येईल असा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान या गंभीर आरोपांमुळे नृसिंहवाडीत खळबळ उडाली असून अन्न व औषध प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। SK न्यूज कुरुंदवाड।